मैत्रीला वय नसतं आणि तसंच काहीच आमच्या बाबतीत आहे. कारण आमचा जो कॉलनीतला ग्रुप आहे तसं आम्ही सगळ्या लहान मोठ्या सगळ्याजणी मिळून एक मैत्रीचं नातं जमलेलं आहे आमचं. आणि आम्ही खरंच एकत्र असतो प्रत्येक वेळेस. आणि असंच एका वेळेस म्हणजे उत्तराताई भोसल्यांचं अभिनंदन करायला आम्ही सगळ्याजणी एकत्र गेलो होतो कृष्णा चॅरिटेबलमध्ये. तिथला परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आहे आणि फुलांची झाडं तर इतकी छान आहेत की तुम्हाला कधीतरी वेळ आली तर दाखवीन त्यावेळेस तिकडं जायचं योग आला तर पुन्हा एकदा. तर आत्ता मला झालं नाही एवढा परिसर शूट करायचा. आणि असंच मी तिकडून आलो त्यांचं अभिनंदन करून. आणि त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे जी प्राचार्य आहे शुभांगी पाटील म्हणून, अर्थात बी फार्मवर. आणि कॉलेज सुटलं होतं बऱ्यापैकी आणि जाता तिला फोन करून सांगितलं होतं की आम्ही येतो आहे म्हणून. आणि मग तिची भेट घ्यायला कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये थोडंसं फोटोशूट वगैरे केलं तिला मध्ये बसवून खुर्चीवर बसवून कारण गृहिणी आणि एक नोकरदार मैत्रीण असं फोटोशूट होणं फार दुर्मिळ असतं. आणि असाच योग आमच्या बाबतीत झाला होता म्हणून आम्ही छानपैकी फोटोशूट पण केलं तिथं. त्याच्यानंतर तिनं आम्हाला एक छोटीशी पार्टी दिली जी डोसा पार्टी होती. पण माझी मैत्रीण दुसरी एक मैत्रीण जी रुपाली सावंत आहे आणि दीपा कुंभार आहेत, या दोघींचा पण उपवास होता त्यामुळं त्यांना काही डोसा खाता आला नाही. आणि मग त्यांच्यासाठी बटाट्याचे चिप्स मागवले आणि ते त्यांनी खाल्ले. पण खरी खवय्ये तर रुपालीच आहे आमच्यातली, पण त्यावेळेस तो टेस्ट करता आला नाही. तर बघू आता पुन्हा कधी असा योग येतो आहे की पुन्हा एकदा आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊ. तेव्हा आम्ही असं ठरवलं की तिच्यासाठी खास आम्ही डोसा खाणार आहे. तर हे सगळं ठरवून आम्ही बाहेर आलो. आणि एवढे दिवस झाले तरीसुद्धा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचं कारण आमची शुभांगी आहे, तिला PhD मिळणार होती आणि त्याचं सेलिब्रेशन केलेलं फोटो किंवा शेअर माझ्याशी करायचं होतं आणि सगळं मिळून एकदाच करायचं होतं म्हणजे आजच्या दिवशी. आणि हो मला माहिती आहे आज पण तसा वेळ झाला आहे तुमच्याशी शेअर करायला, तरीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते की महिला दिनाच्या वेळी एक कर्तबगार महिला किंवा मैत्रिणींच्या सहवासात असलेली महिला जी निसर्गाचा उपभोग घेते किंवा एक महिला एका महिलेचा द्वेष न करता किती छानपैकी आमचं एकमेकांशी बॉन्डिंग आहे हे तुम्हा सर्वांना मला सांगायचं होतं. कारण तुम्ही कोणी महिला असा किंवा पुरुष असा तरी पण आपलं एक छान बॉन्डिंग झालं आहे जो की आता आपला मला वाटतं 1611 जणांचा परिवार आहे. आणि त्यांच्याशी ही गोष्ट शेअर करावी असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. आणि हो तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.